बाल्कनीतील कबुतरांच्या विष्ठेमुळे हैराण झालात? वापरा मुघल काळातील हे 5 जादुई उपाय, मिनिटात पळतील लांब। जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। शहरामध्ये वाढत्या इमारतीमुळे कबुतरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून बाल्कनी, खिडक्या आणि गच्चीवर त्यांचा त्रास सामान्य झाला आहे। त्यांच्या विष्ठेमुळे घाण तर होते, शिवाय श्वसनाचे विकार, ॲलर्जी आणि त्वचेच्या समस्यांचाही धोका वाढतो। त्यामुळे कबुतरांना इजा न पोहोचवता त्यांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा वापर करणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी मानले जाते। पण काही साध्या सोप्या उपायांचा वापर करून शहरामध्ये उंच इमारती आणि कमी मोकळी जागा यामुळे कबुतरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे अनेकांच्या घरातील बाल्कनी, खिडक्या आणि गच्चीवर कबुतरांचा सुळसुळाट दिसून येतो। सततची घाण, पिसे आणि विष्ठेमुळे घर अस्वच्छ दिसतेच, शिवाय आरोग्याचाही गंभीर धोका निर्माण होतो। कबुतरांच्या विष्ठेमध्ये अनेक प्रकारचे जंतू आणि बुरशी असू शकतात। त्यामुळे श्वसनाचे विकार, ॲलर्जी, त्वचेचे आजार आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे। अनेक जण कबुतरांना हाकलण्यासाठी कठोर उपायांचा वापर करतात, मात्र पक्ष्यांना इजा न पोहोचवता त्यांना दूर ठेवणे अधिक योग्य आणि सुरक्षित मानले जाते। विशेष म्हणजे मुघल काळापासून काही नैसर्गिक उपायांचा वापर कबुतरांना दूर ठेवण्यासाठी केला जात होता। हे उपाय आजही तितकेच प्रभावी ठरतात। नैसर्गिक तेलाचा वापर, पुदिना किंवा कडुलिंबाच्या तेलाचा वापर पूर्वीपासून स्वच्छता आणि नैसर्गिक कीटकनाशक म्हणून केला जात असे। या तेलांचा उग्र वास कबुतरांना अजिबात सहन होत नाही। बाल्कनीच्या कड्यावर, रेलिंगवर किंवा जिथे कबुतरे बसतात त्या भागात हे तेल पाण्यात मिसळून फवारल्यास त्यांचा वावर कमी होतो। याशिवाय लिंबू तेल, निलगिरी तेल किंवा टी ट्री ऑइल सारखी नैसर्गिक तेलही प्रभावी ठरतात। नियमित वापर केल्यास कबूतर त्या जागेला असुरक्षित समजतात आणि पुन्हा येणे टाळतात। हा उपाय घरासाठी सुरक्षित असून पर्यावरणपूरक देखील आहे, कारण यात कोणतेही हानिकारक रसायन वापरले जात नाही। पिवळ्या रंगाचा प्रभाव, कबुतरांना पिवळा रंग काहीसा अस्वस्थ करणारा किंवा भीतीदायक वाटतो। मुघल काळात काही भागामध्ये आणि महालामध्ये पिवळ्या रंगाच्या कापडाचा किंवा ध्वजाचा वापर पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी केला जात असे। आजही तुम्ही बाल्कनीत पिवळ्या रंगाच्या रिबिन्स, कपड्याच्या पट्ट्या किंवा पिवळ्या रंगाच्या सजावटीच्या वस्तू लावू शकता। वाऱ्यामुळे होणारी हालचाल आणि रंगाचा प्रभाव यामुळे कबूतर त्या जागेला कमी सुरक्षित समजतात आणि तिथे बसणे टाळतात।